जसं मिठाशिवाय जेवण कम्प्लीट होत नाही किंवा पूर्ण होत नाही, अगदी त्याच पद्धतीने या प्रोडक्ट शिवाय प्लास्टिक रिसायकलिंग किंवा दाना हा कम्प्लीट होत नाही. जर जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण बेचव आणि आळणी होतं, आणि जर ही गोष्ट जर प्लास्टिक रिसायकलिंग किंवा दाण्यामध्ये नसेल तर याच्यापासून दाना बनूच शकत नाही. तर नमस्कार, नाशिक येथील सिन्नरमध्ये मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत सौरभ तायडे. तर मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय ती गोष्ट म्हणजे मॉइश्चर पावडर, कार्बन पावडर. ही जी मॉइश्चर पावडर आहे, ही पावडर वापरल्या जाते रिसायकलिंग जे ग्रॅन्युल बनवतात त्यामध्ये. तर पावडरचं काम असं असतं की जे दाण्यामध्ये गॅस पकडणं, मॉइश्चर येणं, या सर्व गोष्टी आपली पावडर ही नष्ट करते. आणि मॉइश्चर पावडर असते ती मॉइश्चर पावडर आहे ना, पीपी साठी LD HD ज्याप्रमाणे आपण दाना बनवतो त्याप्रमाणे आपण पावडर वापरू शकतो. ओके. समजा पीपी मध्ये कसं असतं, पावडर जास्त प्रमाणात वापरल्या जाते आणि SD LD मध्ये जे असतात ते पावडर कमी वापरतात, पण त्यांना मॉइश्चर निघण्याचं प्रमाण जास्त पाहिजे असतं. ह्या मॉइश्चर पावडरमुळे काही दाण्याला शाईन वगैरे येते का हो किंवा हो काय? हो नक्की. पावडर वापरल्यानंतर दाण्यामध्ये शायनिंग पण येते, चमक येते एक दाण्याला. आणि जर मॉइश्चर पावडर जर वापरलीच नाही अच्छा. तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? मॉइश्चर पावडर जर वापरली नाही तर दाना जो आहे तो दाना येतो पोकळ आणि गॅस पकडतो. आणि आपला जो दाना आहे जो मोल्डिंग वाल्यांना गेल्यानंतर किंवा जे इतर ठिकाणी वापरतात घरी प्रोसेस झाल्यानंतर, तर त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट वरती लाईन येणार किंवा ते प्रोडक्ट बनणार नाही, तुटणार ते प्रोडक्ट. ओके. हे ग्रॅन्युल सारखं तुम्हाला जे मटेरियल दिसतंय हे ऍक्च्युली आहे मॉइश्चर ग्रॅन्युल्स. तर मॉइश्चर ग्रॅन्युल्स आणि मॉइश्चर पावडर मध्ये काय फरक आहे? मॉइश्चर ग्रॅन्युल जे असतात ते जे मोल्डिंग वाले असतात ना ते वापरतात ते. जर ही मॉइश्चर पावडर किंवा हे ग्रॅन्युल जर कोणाला पाहिजे असतील तर मला DM करा किंवा मला डायरेक्टली फोन केला तरी चालेल.